असंभव. राम राम मंडळी, मी खैरे सुनील. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर संध्याकाळचे 5:45 वाजत आलेले आणि ड्युटीवरून सुट्टी होती 4 वाजता. 4 वाजता सुट्टी झाल्यावर मी डायरेक्ट घरी गेलो होतो, कारण सकाळपासून उपाशी काम करावं लागतं दिवसभर आणि त्याच्यानंतर भूक खूप लागलेली होती. त्याच्यामुळं घरी गेलो. घरी जाऊन चहा वगैरे घेऊन इकडं फ्रेश होऊन आलेलो आहे, कारण खास आज ब्लॉग बनवायचा होता, त्याच्यामुळे इकडं आलो आहे मी. तर तिकडे समोर गाडी लावलेली, गाडी आत येत नाही कारण चिखल खूप आहे. त्याच्यामुळं आता इकडून पायी प्रवास करणार होतो. इकडून सुरुवात होते शेताला. हे बघा, हे शेत आहे, बघू शकता. अतिशय छान अशा बिट्ट्या आलेल्या आहे, खूपच छान. आता दाखवणारच आहे मी. हे बघा, हे लिंबाचं झाड आहे. इथं उन्हाचं आम्ही इथं जेवण करतो आणि जरा आराम करतो विश्रांतीसाठी. लिंबाचं झाड खूप छान आहे आणि याचा पाला पण खूप दाट आहे, बघू शकता तुम्ही. हिरवागार पाला आहे. आणि आता मी खाली बघत चालेल, कारण तुम्ही असं समजू नका तुमच्याकडे बघत नाही, मला खाली पण बघावं लागेल, कारण सापसूप इतकं काटा असतो खाली. त्याच्यामुळं मी खाली बघत चालणार आहे, बोलत चालणार तुमच्यासोबत. आता हे बघा, गवत कापलेलं आहे बहुतेक, त्यामुळं जरा छोटं गवत आहे. आपण आहे ना चुकीच्या रस्त्याने आलो आहे, तिकडून बाहेरून जायला पाहिजे होतं. काय हरकत नाही, चला जाऊया. बांधा खोंदाने वलंडीत जाऊया. हे बघा, ही इथे छोटी मक्का आहे. माझ्या मते या मक्काला पाणी पोचलेलं नाही का काय झालं आहे काय माहिती, एवढी हाईट कमी. तर हे बघा, शेतात आलेलो आहे मी. वाव, खूप छान बिट्टी. चला पुढं बघूया. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मक्का फक्त एवढी होती, इथपर्यंत होती मक्का, आणि आता मक्का डोक्याच्या वर गेलेली आणि बिट्टी पण खूप छान आहे. इथं हे बघा, हे झाडं पडले थोडेसे वाकलेले का, कारण बिट्टीचा लोड खूप जास्त झालेला आहे त्यांना, त्याच्यामुळं पडले ते. तर आपण पुढं जाऊन बघूया. इथे छान बिट्टी. आता जायला खूप गर्दी आहे. चलो किधर से जाएंगे हम. जय बजरंगबली. हमें और जीने की चाहत न होती. मी गाणे म्हणतोय का, गाणे म्हणाले कारण जीवजंतू खूप आहेत, जंगल परिसर आहे, त्याच्यामुळं काहीतरी बडबड करत राहावं लागते. बाप. हे बघा, हे बांधावरचं गवत बघू शकता तुम्ही केवढं झालंय. आता तुम्ही म्हणशाल भाऊ आळशी झालाय. भाऊ आळशी नाही झालाय, भाऊला जॉब लागला त्याच्यामुळे शेतात येत नाही मी. गवत कापला असतं मी, पण कसं आहे, वेळ भेटत नाही आपल्याला. आणि त्यातल्या त्यात आपण लांबच्या शेतात आलेलो आहे, 2 किलोमीटर घरापासून. खाली बघतो मी, कारण जीवजंतू इथे खूप, जनावरं पण खूप आहेत मोठमोठे. आता आपण आलो आहे रोपाच्या ठिकाणी. हे बघा, इथं रोप टाकलेलं आहे, रोपाच्या ठिकाणी आलेलो आहे आपण. चला रोप बघूया. जय बजरंगबली. असं वाटतंय निघलंय रोप. सॉरी, मला माहीत नाही, कारण मी ड्युटीवर राहतो. अर्ध निघलंय, अर्ध राहिलंय. तर मित्रांनो बघा, हे अशा पद्धतीने रोप आहे. हे 2 वळी निंदलेले आहे आणि इकडं निंदायचं राहिलं आहे बहुतेक. हे 3-4 वळी आहेत, 5-6 वळी या निंदायच्या राहिलेल्या आहे. आणि याच्यातलं गवत बघू शकता तुम्ही, असं आहे. अशा पद्धतीने आहे. तर माझ्या जीवलग मित्रांनो बघा, ही आहे आमच्या मक्काची बिट्टी. कशी आहे हे बघा. एकच नाही, प्रत्येक बिट्टी अशीच आहे. मध्ये जायला खूप मच्छर धावतील आणि आज आपल्याला ना आजारी पडायचं नाही. ड्युटीवरचा माणूस आहे, समजून घ्या तुम्ही प्लीज 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 प्लीज. बघा, कडाने दाखवतो मी. हे बघा, ही अशी बिट्टी आहे, केवढी बघा. म्हणजे अजून 1 महिना बाकी आहे मक्काला. 1 महिन्यात खूप वाढेल बिट्टी. क्या बात आहे.
समजा आपण मोजून बघूया, 1 फूट आहे, 1 फुटाची बिट्टी आहे आणि एका महिन्यात भरपूर वाढ होईल बिट्टीला. फक्त काळाची बिट्टी दाखवलेली बघून घ्या. आता जी बिट्टी बघितली ती काळाची बिट्टी, संपूर्ण बिट्टी अशी सगळी. कशी काय वाटली बिट्टी कमेंटमध्ये नक्की सांग. तर चला विहिरीकडे जाऊया. हे बघा, आता तुम्ही म्हणशाल भाऊ काय पण बोलतोय, गवत बघा. आता या गवतामध्ये जर काही असलं तर काय समजणार आहे बघा. त्याच्यामुळं खाली बघून चालावं लागतं. गैरसमज वगैरे काही करून घेऊ नका. अशा पद्धतीने बघा रस्ता आहे हा, आणि रस्त्यावर खूप खतरनाक असं गवत झालेलं आहे. एक प्रकारे गवत हे ना निसर्गाची शोभा वाढवतं, पण तेच गवत खतरनाक पण असू शकतं, कारण त्या गवतामध्ये जीवजंतू चुकाटा लपलेला असतो आणि ते आपल्याला दिसत नाही, ते गवतात लपलेले असतात. आता इथून पुढं जाण्याची हिंमत होत नाही, पण तुमच्यासाठी ही रिस्क घेईन मी. बघा आता या गवतातून चालायचं आहे. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मी आजारी पडलो होतो, पण आता मी जास्त वेळ घालवणार नाही इथं. पटकन दिवशी ब्लॉग बनवून लगेच इथून पळेल, कारण इथं खूप मच्छर असतात. बघा गवत आहे का, अरे बाप रे बाप. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण गवताचा परिसर पार केलेला आहे. ओहो बघा, ही बाजरीची काय हालत झाली आहे, पडून गेली बाजरी सगळी. बघा काय झालंय हो बाजरीचं. हिच्यावर लोड जास्त झालेला आहे. बाजरीचे कणस बघू शकता तुम्ही. त्यामध्ये ना बाजरी पडायला एक कारण आहे, खाली ओलं आहे, कारण मागच्या 4 दिवसापासून सारखा लगातार पाऊस चालू होता. त्याच्यामुळं ब्लॉगला पण उशीर झालेला आहे. त्याच्यामुळं पावसामुळे काय झालं आहे, वावर नरम असल्यामुळं त्याला आणि वरती वजन होतं या कणसांचं वजन असल्यामुळं ते झाडं झाले काने, पडून गेली बाजरी. तर बाजरीचे खूप वाईट हाल झालेले. लवकरात लवकर कापणी करावं लागेल, कारण अजून 1-2 पाऊस जर झाला ते हे क्षेत्र असं आहे की बुडीत क्षेत्र आहे. इथं पाणी लगेच वाढतं आणि हे क्षेत्र आहे ना संपूर्ण बुडून जातं पाण्यामध्ये. बघा ही बाजरी खूप हाल होणार आहे सोंगायला, त्यामुळं 2 मजूर जास्तच लावावे लागतील. हे बघा, आणि हीच ती जागा आपण गवत कापलेलं होतं. बघा परत गवत आलेलं आहे. म्हणजे आता हे गवत जवळजवळ 15-20 दिवसात बघा किती वाढलं आहे. 20 दिवसाचा कालावधी गेलेला आहे हे गवत कापून. जसं तसंच वाढलेलं आहे, कारण इथं गवताला खूप वाढ असते. आणि हे गवत जनावरं, मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो मी, हे जनावरं खूप आवडीने खातात. ओ माय गॉड, क्या बात आहे. बघा विहीर एकदम खतरनाक भरलेली आहे. अशा विहिरीमध्ये पोहण्याची खूप मज्जाच वेगळी असते मित्रांनो. बघा आता ही मजा आहे ना फक्त शेतकऱ्याचे मुलंच अनुभवू शकतात, आणि जे कट्टर पोहणारे आहे ना त्यांच्या लगेच डोक्यात आला असेल आता या विहिरीत कसं पोहल्याने कशी मजा येईल, हे फक्त शेतकरीच अनुभवू शकतो. बघा, आणि आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी आपल्याला एक विचारलं होतं विहिरीला, म्हणजे विहिरीचा व्हिडिओ बनवावा, विहिरीला किती खर्च लागला आहे. खूप जुन्या बांधकाम आहे, म्हणजे जवळजवळ मला आठवत नाही, कारण मी त्यावेळेस खूप लहान होतो. आणि हे कड बांधलेली आमच्याकडे याला रिंग म्हणतात. तुमच्या भागात काय म्हणतात हे कमेंटमध्ये सांगा. हे रिंग बांधायच्या पहिले आपल्याला जाई खांदावं लागते. ती खांदायच्या वेळेस मजूर भेटत नव्हतं, त्यामुळे मी स्वतः हे काम केलेलं आहे. हे कड खंदून माझ्यासोबत एक माणूस असायचा, आम्ही दोघांनी मिळून हे खणलेलं आहे, कारण माझी स्वतःची मेहनत या विहिरीला. बघू शकता ही विहीर, संपूर्ण विहीर 5 परस आहे. नाही बरी 6 परस विहीर आहे. 5 परसावर पाणी लागलेलं होतं आम्हाला, पण 1 परस अजून खोल केली आम्ही, कारण अपेक्षा काय म्हणते हो, अपेक्षा खूपच वाईट माणसं. तरी पाणी खूपच लागलं भरमसाठ. बघा एकच नंबर पाणी, पुण्य हो माणसं.
नाही काम आहे. आता संपूर्ण परिसर तुम्हाला दाखवलेला आहे. बघा वरती मक्का आहे, संपूर्ण मक्का म्हणजे आपली 4 थैल्या मक्का टाकलेली. तुम्ही म्हणशाल आता 4 थैल्या कसं काय, एकच बिट्टी दाखवली. आता प्रत्येक खरीत थोडी घेऊन फिरणार तुम्हाला मी. असं जर घेऊन फिरलं तर किती मोठा व्हिडिओ होईल, समजून घ्या जरा. हे बघा ही बिट्टी पण जोरदार आहे, बघू शकता. मध्ये काय जात नाही, मी काढायला तुम्हाला. अशा प्रकारे सर्व बिट्टी अशाच. हे बघा सर्व बिट्टी 1-1 फुटाची आहे आणि अजून एक सव्वा महिना लागेल या बिट्टीला, अजून वाढ होईलच. तर मित्रांनो, हा रुमाल मी कावर घेतला आहे कारण इथं मच्छर खूप येड्यावानी करतात, कानावर मच्छर बसतं, त्याच्यामुळं मी रुमाल घेतलेला आहे हातात. आता जास्त मोठा व्हिडिओ न बनवता व्हिडिओला इथं स्टॉप करूया आपण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, जर चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. ते तुम्हाला फुकटच आहे, याचे पैसे लागत नाही. तर अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईकची अपेक्षा आहे. एका लाईकसाठी मी एवढा लांब आलो आहे फिरायला. तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा.